पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेला आता कालमर्यादा. महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय 13 ऑगस्ट 2026. समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय तसेच इतर संबंधित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणामध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 4 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय जारी करून वैयक्तिक मान्यता प्रक्रियेसाठी स्पष्ट कालमर्यादा निश्चित केली आहे. या निर्णयामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव अनिश्चित काळ प्रलंबित ठेवण्यास आळा बसणार असून संबंधित शिक्षणाधिकारी व विभागीय उपसंचालकांना ठराविक कालावधीत प्रस्तावावर निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर त्यांची नियुक्ती शासनाच्या नियमानुसार झाली आहे किंवा नाही याची तपासणी करून वैयक्तिक मान्यता देण्याची कार्यपद्धती यापूर्वी शासनाने निश्चित केली होती. यासाठी 6 फेब्रुवारी 2012 आणि 10 जून 2022 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आले होते. मात्र वैयक्तिक मान्यता, बदली, पदोन्नती तसेच शालार्थ आय.डी. यासारख्या प्रकरणामध्ये संबंधित विभागाकडून वेळेत कारवाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित राहत होती. परिणामी संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांना न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा लागत होता. रीट याचिका 1520/2026 संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक मान्यता प्रक्रियेसाठी नवीन कालमर्यादा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शासनाने हा निर्णय घेतला आहे. प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी अशी असेल प्रक्रिया. शिक्षक आणि शिक्षकेतर पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव संबंधित संस्था किंवा व्यवस्थापनाने संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक आणि त्यांच्या कार्यालयात 15 दिवसाच्या आत सादर करणे अपेक्षित आहे. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाने त्याची छाननी करून मंजुरी किंवा नामंजुरीचे निर्णय 15 दिवसाच्या आत घ्यायचा आहे. प्रस्तावामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या त्रुटीत एकाच वेळी शैक्षणिक संस्था किंवा व्यवस्थापनाला लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर संस्था किंवा व्यवस्थापनाने त्रुटीची पूर्तता करून प्रस्ताव 15 दिवसाच्या आत फेर सादर करणे अपेक्षित आहे. परिपूर्ण प्रस्ताव फेर सादर झाल्यानंतर त्यावर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी 15 दिवसाच्या आत सुधारित वैयक्तिक मान्यतेबाबत मंजुरी किंवा नामंजुरीचा निर्णय घ्यायचा आहे. उच्च माध्यमिकसाठीही स्पष्ट वेळापत्रक. उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी शासनाने स्वतंत्र कालमर्यादा निश्चित केली आहे. नियुक्त उमेदवारांच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव संबंधित संस्था किंवा व्यवस्थापन विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे 15 दिवसाच्या आत सादर करायचा आहे. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागीय उपसंचालकांनी त्याची छाननी करून 15 दिवसाच्या आत मंजुरी किंवा नामंजुरीचा निर्णय घ्यायचा आहे. प्रस्तावात त्रुटी असल्यास त्या त्रुटी संस्था किंवा व्यवस्थापनाला एकाच वेळी लेखी कळवणे आवश्यक आहे. त्यानंतर त्रुटीची पूर्तता करून प्रस्ताव 15 दिवसाच्या आत फेर सादर करावा लागणार आहे. परिपूर्ण प्रस्ताव फेर सादर झाल्यानंतर संबंधित विभागीय उपसंचालकांनी 15 दिवसाच्या आत सुधारित वैयक्तिक मान्यता प्रस्तावावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. पवित्र प्रणालीद्वारे नियुक्त शिक्षकांना वैयक्तिक मान्यता आवश्यक नाही. या शासन निर्णयातील सर्वात महत्त्वाच्या तरतुदीपैकी एक म्हणजे 10 जून 2022च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पवित्र प्रणालीद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या, नियुक्त होत असलेल्या किंवा नियुक्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर पदाबाबत स्वतंत्र वैयक्तिक मान्यता देण्याची आवश्यकता नाही. यामुळे पवित्र प्रणालीद्वारे नियमबद्ध पद्धतीने झालेल्या नियुक्तीसाठी स्वतंत्र वैयक्तिक मान्यता प्रक्रियेमुळे होणारा विलंब टाळता येणार आहे. प्रस्ताव अनिश्चित काळ प्रलंबित ठेवता येणार नाही. शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहे की परिपूर्ण प्रस्ताव सादर झाल्याच्या तारखेपासून शासन निर्णयातील निर्धारित कालावधीपेक्षा अधिक काळ प्रस्ताव प्रलंबित राहणार याची दक्षता घेण्यात यावी. जर पुरेसे कारण नसताना निर्धारित कालावधीत प्रस्तावावर निर्णय घेता आला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांनी विलंबाची कारणे लेखी स्वरूपात नोंदवून वरिष्ठ कार्यालयात त्याची माहिती देणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे वैयक्तिक मान्यता प्रकरणामध्ये फाईल प्रलंबित ठेवून निर्णय लांबविण्याच्या प्रकरणांना आळा बसण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मासिक आढावा.
शासन निर्णयानुसार शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी सादर झालेल्या तसेच प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा मासिक आढावा एका स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे घ्यावा असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दर 3 महिन्यातून एकदा शिक्षक इतर पदांच्या वैयक्तिक मान्यतेच्या 25% प्रकरणांची तपासणी करावी अशीही तरतूद करण्यात आली आहे. यामुळे केवळ कालमर्यादा निश्चित न करता तिची अंमलबजावणी प्रतिशत होत आहे की नाही यावरही वरिष्ठ स्तरावर देखरेख ठेवली जाणार आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. वैयक्तिक मान्यता ही शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या सेवेशी संबंधित अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मान्यता प्रलंबित राहिल्यामुळे अनेकदा वेतनशाला प्रणालीतील नोंद सेवा लाभ आणि इतर प्रशासकीय बाबीवर परिणाम होण्याची शक्यता असते. नवीन शासन निर्णयामुळे संस्था व्यवस्थापन आणि संबंधित अधिकारी यांची जबाबदारी निश्चित झाली असून प्रत्येक टप्प्यासाठी कालमर्यादा ठरवण्यात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक मान्यतेसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर नक्की त्यानुसार क्लासेस चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. वैयक्तिक मान्यता प्रकरणी महत्त्वपूर्ण 4 ऑगस्ट 2026चा GR. त्यामुळे ताबडतोब आता सर्व प्रकरण निकाली लागणार आहे. हा पूर्ण GR अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.